मागे मागे जा रेशमा घेते की काय नाही बोलली नाही आणि मला यांना पहिलं भरून द्या दोघांना ते आपलं भरून नाही मावशी ते भरून डब्यात हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्व मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सो आज आम्ही जाणार आहोत भाऊच्या धक्क्यावर जिथे आपल्याला फिश खरेदी करायचे आहे सो फिश खरेदी करण्यासाठी माझी फॅमिली माझ्या मोठ्या जाऊबाईंची फॅमिली आणि माझ्या आत्या सासूबाईंची मुलगी त्यांची फॅमिली आहे परत माझी अजून एक जाव आहे तिचे मिस्टर त्या दोघंच येणार आहेत सो असं आम्ही सगळेजण मिळून भाऊच्या धक्क्यावर आज जाणार आहोत सो कसं जायचं आम्ही काय काय खरेदी करणार आहे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा मोबाईल पूर्ण करू माझा मोबाईल घरीच पहाटेचे 5 वाजलेत आणि आमचं खारेगाव बघा कसं दिसतंय एकदम शांत शांत दिसतंय असं नाही पाहिजे दिवस असते आम्ही एवढे सर्वजण जाणार आहोत भाऊच्या धक्क्यावरती फिश आणण्यासाठी सो आता आम्ही खारेगावहून बसने निघालो होतो ठाणा स्टेशनला पोचलो बसने आणि मग ठाणा स्टेशनहून आम्ही पोचलो कुर्ल्याला उतरलेलो आहोत आम्ही आणि फिश आणण्याचं कारण असं काही खास नव्हतं सर्वांचं असं ठरलं होतं की आपण एकदा भाऊच्या धक्क्यावरती जाऊन तेथूनच फिश घेऊयात म्हणजे कमी किमतीमध्ये भेटेल त्यामुळे आम्ही प्लॅन केला की एक चांगला दिवस पाहून जाऊन आपण भाऊच्या धक्क्यावरती फिश खरेदी करूयात आमच्या सर्वांचं मिळून ठरलं होतं हौसेला मोल नाही असं म्हणतात ते उगाच नाही आमची पूर्ण फॅमिली आहे जी खूपच हौशी आहे त्यामुळे आम्ही पूर्ण आनंदाने हौसेने भाऊच्या धक्क्यावरती गेलेलो आणि हे पहा आम्ही येथे पोहोचलेलो आहोत डॉकयार्ड रोडला कुर्ला स्टेशनवरून आम्ही ट्रेन चेंज केली आणि इथे डॉकयार्ड रोडला पोहोचलेलो आहोत आम्हीच होतो प्रथम आलेले फार गर्दी नव्हती कारण पहाटे 5 वाजता निघाल्यामुळे आम्ही लवकर पोहोचलेलो होतो इथे फिश आणायला जाण्यासाठी पण इतकी मज्जा येऊ शकते हे प्रथमच अनुभवलं होतं आम्ही सर्वजण खूप आनंदात होते एक दिवसाची अर्ध्या दिवसाची पिकनिक म्हणता येईल याला अर्ध्या दिवसाची पिकनिक झाली आमची खूप मजा केली आम्ही सर्वांचे चेहरे कसे मस्त आनंदाने खुललेले आहेत आता येथे डॉकयार्ड रोडला आम्ही माझ्या नंदेची वाट पाहत आहोत जी की माझ्या आत्या सासूबाई आहेत त्यांची मुलगी ती येणार होती सो तिथे आम्ही स्टेशनवरती तिची वाट पाहत होतो आणि म्हणूनच आम्ही इथे थांबलेलो आहोत आणि हे पहा इथे आम्ही खाली उतरलो चहा पिण्यासाठी एका ठिकाणी चहा पिलो आम्ही सकाळी सकाळी पूर्ण सामसूम होतं गाड्यांची रहदारी सुरू होती
खूप छान वाटत होतं. चहाही खूप सुंदर होता. चहा प्यायला मजा आली. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर फायनली आल्या आहेत आमच्या ननंदबाई. आणि मग नंतर तेथून आम्ही गेलो भाऊच्या धक्क्यावरती. हे पहा, आसपासला किती छान मोठी गर्दी आहे. मोठमोठे गाड्या आहेत. हे सर्व फिश मार्केट मोठं आहे. समुद्रकिनारी वसलेलं आहे. मुंबईतील सर्वात मोठं फिश मार्केट आहे हे, जिथे आम्ही सकाळी 5ला उठून गेलेलो होतो. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच की कसे मासे आहेत. इथे माशांना एक सगळेजण होलसेलमध्ये घेत असल्यामुळे ना माशांची किंमत 1000 रुपयाच्या वरच होती. कोणतेही मासे 500च्या खाली नव्हते. आणि जरी 500च्या खाली किंवा 1000च्या खाली असले ना तरी ते केव्हा भेटतात, जेव्हा हे मार्केट संपण्याची वेळ येते. एकदम शेवटी कमी करतात, कारण त्यांनाही त्या घरी जायचं असतं, त्यामुळे ते कमी करतात. आम्ही पहाटेच गेलो होतो, कारण घरी लवकर यायचं होतं. जेवणाची तयारी सुद्धा करायची होती, म्हणून आम्ही पहाटे उठूनच गेलो होतो. हे पहा कसे असे रस्त्यावरच डायरेक्ट टाकलेले आहेत मासे. खूप वेगवेगळे मासे होते.
येथे ना आम्ही सगळीकडे पाहत होतो कुठे कोणते मासे भेटत आहेत, कोणते मासे आपल्याला कमी दरामध्ये उपलब्ध होऊ शकतात. तर प्रथम आम्ही इथे भाऊचा धक्का पूर्णपणे फिरून घेतला आणि पाहिलं की कुठे काय आहे, कुठला भाव, कोणत्या माशाचा कोणता भाव आहे ते सर्व पाहून घेतलं आम्ही. कुठे काय भेटतं, कुठे काय भेटतं. हे पहा, इथे खेकडे आहेत, इकडे कोळंबी आहे, इथे सर्व मासे असे डायरेक्ट रोडवरच टाकलेले आहेत. इथे बघा कोळंबी आहे जी रस्त्यावरच ते टाकलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. मुशी मासा पण आहे इथे, भाकस आहे, संपूर्ण भाऊचा धक्का फिरलो पण कुठेच आम्हाला ओले बोंबील दिसले नाही. हे पहा, इथे बोटी मासेमारी करून उभे राहिलेले आहेत, म्हणजे नुकतीच मासेमारी झालेली आहे आणि मासेमारी करून झाल्यानंतर या बोटी पुन्हा इथे किनाऱ्यावर लावलेल्या आहेत. खूप मोठा लांबचा पट्टा इथे मासेमारीचाच आहे. हा पूर्ण एरिया जो आहे याला म्हणतात भाऊचा धक्का, म्हणजे नावच आहे या जागेचं. जिथे मासेमारी केली जाते आणि लहान मोठे माशांचे व्यापारी, विक्रेते ते येथूनच मासे घेऊन जातात बाहेर विकण्यासाठी. कमी करणार तू सांगितलं तेवढं म्हटलं
आई पुढे काय पुढे काय ₹1000 एक फिश आहे. एक पण नाही मागे मागे जा. अहो डबा द्या ना. डबा तेवढा मोठा आणलाय का? किती नाही ते आपलं भरून दे मावशी, ते भरून डब्यात. नाही सोलणार ती. सोलून दे ना मावशी. कोण सोलत? घेऊन जा. थोडं लावा टाका. अजून थोडं लावा. पडली ते. अरे ती आलं का नाही यार बाई. अलग 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 करू नाही, जाऊ दे. ते वेगळं कर आमचं. तुला पिशवी देते, ते सोल दे तिला पिशवी. छोटी दे, एवढी मोठी कुठे दे.
इथे मुंबई पोर्ट म्हणून आहे ठिकाण जिथे आम्ही आता नाश्ता करतोय. वाटतं काय वाटतो हा यातले 2 टाक. हा 2 टाका मग यातले 2 टाक मोठे. मावशी यातले 2 टाक ना. 2 टाका मग 250ला देतो. हा 2 टाक आणि त्यातले घे. सो यस हे बघा हे आहे मुंबई पोर्ट. मुंबई पोर्ट ट्रस्ट समोरच दिसतंय जिथे आम्ही नाश्ता केला आणि आता हे पहा आम्ही घरी सुद्धा पोचलेलो आहोत आणि इथे आमचे सर्व मासे स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी याला सर्व माशांना हळद आणि लावून ठेवलेला आहे जेणेकरून हे मासे व्यवस्थित राहतील. आणि हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे आणि जेव्हा पण तुम्ही हे मासे फ्राय करायला घ्याल तेव्हा छान आलं लसूण पेस्ट तुमच्याकडचे मसाले तुम्ही ज्या पद्धतीने बनवता ते मसाले लावून फ्राय करू शकता. पण बनवण्याआधी तासभर आधी हे काढून ठेवा फ्रीजमधून किंवा फ्रीझरमधून. आणि हे पहा ही आहे कोळंबी. या कोळंबीला सुद्धा आम्ही हळद मीठ लावून ठेवलेली आहे आणि छान स्टीलच्या डब्यामध्ये पॅक करून ठेवलेली आहे. हा आहे खोपा जो आम्हाला एवढी सर्व मच्छी घेतल्यानंतर फ्री मिळाला होता. आणि हे आहे सुरमई. सो हे आहे पापलेट आणि ह्या पापलेट खाली सुद्धा सुरमई आहे. सो हा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्ही नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. हा व्हिडिओ